सुरेखा जोगी, सनबीम शाळेची सुप्रिटेंडंट आहे। आज 107 वर्ष जुनी परंपरा असलेली गोखले एज्युकेशन सोसायटी या सोसायटीने अमरावती जिल्हा, तालुका तिवसा व सातरगाव येथे सनबीम इंग्लिश मीडियम स्कूल CBSE पॅटर्न सुरू केलेला आहे, ज्याचं उद्घाटन आजच्या दिवशी इथे होत आहे। मला इथे सांगायला आवडेल की या भागामध्ये शिक्षण आहे, शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, परंतु त्याचा जो दर्जा आहे त्या दर्जापेक्षा किंवा त्याची जी गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेपेक्षा अधिक गुणवत्ता देण्याचा प्रयत्न करण्यासाठी ही नाशिकहून ही संस्था आपल्या या भागामध्ये आलेली आहे आणि दर्जेदार शिक्षण ते देण्याचा प्रयत्न करणार आहे। शिक्षणाबरोबरच कमी फी मध्ये जास्तीत जास्त दर्जेदार शिक्षण कसं दिलं जाईल याकडेही ते लक्ष देणार आहे। आता आपण शाळेचा एक राऊंड घेऊया। शाळेचे क्लासरूम कसे आहेत, इथे काय विविधता आहे आणि इथे काय वेगळेपणा आहे, तो आता आपल्याला या आपल्या राऊंड मधून दिसूनच येईल। आमची ही शाळा नर्सरी, लोअर केजी आणि हायर केजी म्हणजे नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी असे तीन वर्ग यावर्षी सुरू झालेले आहेत। सर्वात पहिले म्हणजे नर्सरी, ही जी क्लासरूम आहे ही नर्सरीसाठी आहे। हा आपण ज्युनियर केजी साठी वापरणार आहे आणि या वर्गांमध्ये आपण लहान मुलांना जसे विविध कलर आवडतात, त्यांना कलरफुल याच्यामध्ये एन्व्हायरमेंट मध्ये राहायला आवडतं, तसे त्याच प्रकारची कलर स्कीम आणि त्याच प्रकारचे बेंचेसही आपण इथे निवडलेले आहेत। तर चला तर आपण आता ज्युनियर केजी या वर्गामध्ये जाऊया। यानुसार दर्जेदार शिक्षण देण्यासाठी फक्त ब्लॅकबोर्ड आणि बेंचेसवर बसून मुलं शिकणार नाही आहेत, तर त्यासाठी जसं मोठ्या मुलांना सायन्स लॅब असते त्यासारखीच छोट्या मुलांची सुद्धा आम्ही ही एक लॅब बनवलेली आहे, ज्याचं नाव दिलेलं आहे टायनी टॉट्स ऍक्टिव्हिटी रूम। म्हणजे इथे मुलं विविध ऍक्टिव्हिटीतून त्यांचं जे लर्निंग आहे ते शिकणार आहेत। मुलांना अतिशय आवडणारी किंवा लहान मुलं जिथे रमतील अशी ही ऍक्टिव्हिटी रूम आहे। इथे मुलं जे शिकणार आहेत त्यांना ABCD आपण शिकवणार आहे, नंबर शिकवणार आहे, शेप आयडेंटिफिकेशन शिकवणार आहेत। वर्गामध्ये जसं आपण त्यांना लिहायला शिकवतो तसं ऍक्टिव्हिटी मधून सुद्धा ते शिकणार आहेत। ही जी पहिली ऍक्टिव्हिटी आपण घेतली नंबर आयडेंटिफिकेशन, यामध्ये मुलगा कार्ड उचलेल, त्याच्यावर जेवढे डोळे लावले तेवढं तो त्या नंबरवरती आणून ठेवेल, म्हणजे इथे त्याला नंबरचा कन्सेप्ट क्लिअर होईल। त्यानंतर शिकवत असताना फक्त ऍक्टिव्हिटीज नाही किंवा फक्त त्यांना आयडेंटिफिकेशन नाही, तर त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा। जसं CBSE पॅटर्न म्हणतं की होलिस्टिक डेव्हलपमेंट, तर होलिस्टिक डेव्हलपमेंट मध्ये त्यांची मोटर डेव्हलपमेंट आवश्यक आहे। मोटर डेव्हलपमेंट मध्ये सुद्धा फाईन मोटर डेव्हलपमेंट, ग्रॉस मोटर डेव्हलपमेंट, त्याचबरोबर कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट, अशा सगळ्या डेव्हलपमेंट इथे मुलं खेळत असताना होणार आहे आणि खेळण्याबरोबरच ते सर्व त्यांचा अभ्यास सुद्धा त्याच्यामधनं शिकणार आहेत। हे घ्या डायरेक्ट हे। इथे आम्ही मुलांना ABCD शिकवण्यासाठी मुलं येतील, एक चित्र उचलतील आणि टीचर त्यांना विचारतील की हे काय आहे, व्हॉट इज दिस? दिस इज बॉल, बॉल फॉर बी। तर ते बीच्या चेअरवरती जाऊन बसतील आणि तिथे ते बसतील आणि अशा प्रकारे ते त्यांचं ABCD शिकतील। त्यांची ग्रॉस मोटर डेव्हलपमेंट होण्यासाठी, ग्रॉस मोटर म्हणजे त्यांचे जे मोठे स्नायू आहेत ते यूज होण्यासाठी, म्हणजे हातापायाचे स्नायू, पाठीचे स्नायू ते यूज होऊन त्यांची वाढ चांगली व्हावी, त्यासाठी अशा प्रकारच्या गेम मधून आम्ही त्यांना शिकवणार आहे। जसा हा हॉपस्क्रॉच आहे की 1 मधून 2 मध्ये उडी मारायची, 2 मधून 3 मध्ये उडी मारायची आणि उड्या मारल्यामुळे ते त्यांची शारीरिक सुद्धा वाढ होणार आहे। शारीरिक वाढ बरोबर शारीरिक वाढ बरोबर त्यांची थिंकिंग पॉवर वाढली पाहिजे, रिझनिंग पॉवर वाढली पाहिजे। ही पॉवर वाढण्यासाठी आम्ही त्यांचं जे 1 2 3 4 असेल, नंबर्स असतील, अल्फाबेट्स असतील, शेप आयडेंटिफिकेशन असेल, कलर आयडेंटिफिकेशन असेल, ते आम्ही अशा गेम मधून त्यांना शिकवणार आहे। जसं फॉर एक्झाम्पल हे जर घेतलं तर याच्यामध्ये त्यांना ते आपण टीचर विचारतील की
हा शेप कुठला आहे, किंवा याचा कलर काय आहे, किंवा हा कलर काय आहे, याचा शेप काय आहे, या पद्धतीने ते मुलं आयडेंटिफाय करतील आणि इथे त्यांना ब्रेन वापरावा लागेल. म्हणून या प्रकारे त्यांची कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे होऊ शकेल. इथे क्रिएटिव्ह लँड आम्ही तयार केलेली आहे. मुलांना क्रिएटिव्हिटी करायला खूप आवडतं, मातीशी खेळायला आवडतं. आजकाल रंगीत माती सुद्धा, रंगीत क्ले मिळते, त्यांनी ते छोटे छोटे प्राणी किंवा फ्रुट्स किंवा व्हेजिटेबल्स असं बनवतील. आणि स्प्रे पेंटिंग मधून त्यांचे जे हात आहेत, स्प्रे करताना जे बोट त्यांचे हालतील, त्यामधून त्यांची फाईन डेव्हलपमेंट सुद्धा होणार आहे. म्हणजे त्यांच्या हातांमध्ये बळकटी येईल. त्यासाठी आम्ही हे एक्सपेरिमेंट्स इथे ठेवलेले आहेत. त्यानंतर इमॅजिनेशन लँड तयार केलेली आहे. इमॅजिनेशन लँड मध्ये त्यांनी इमॅजिन करायचं की टीचरनी म्हटलं की हे, आणि टीचरनी लपवून टाकलं तर त्यांनी ते कलर इमॅजिन करून तिथे कलर वरती हात ठेवायचा. म्हणजे इथे त्यांना ब्रेन वापरायचं आहे की टीचरनी कुठले कलर दाखवले होते. अशा प्रकारे त्यांचं रिकॉल करण्याची कपॅसिटी वाढू शकते, म्हणजे त्यांची मेमरी जास्तीत जास्त वाढू शकते. त्यानंतर एज्युकेशन मध्ये हँड अँड आय कोऑर्डिनेशन लहान मुलांचं खूप महत्वाचं असतं. हात आणि डोळ्यांचं कोऑर्डिनेशन व्हायलाच पाहिजे. हँड आय कोऑर्डिनेशन होण्यासाठी आम्ही हा एक गेम ठेवलेला आहे, ज्याच्यामध्ये की हा बॉल आहे आणि तो बादलीमध्ये फेकायचा आहे. जोपर्यंत हात आणि डोळे एका कोऑर्डिनेशन मध्ये येत नाही तोपर्यंत हा गेम ते खेळू शकत नाही. अशा प्रकारे मुलं बॉल टाकतील आणि त्यांचं हँड अँड आय कोऑर्डिनेशन वाढेल. त्यानंतर इथे आम्ही कोझी लँड तयार केलेली आहे. काही मुलांना बरं नसतं किंवा काहींना झोप येते, या वयामध्ये 3 वर्षाची मुलं असतात, त्यांना झोपण्यासाठी एक रेस्ट करण्यासाठी ही जागा केली आहे. आणि मुलांना सॉफ्ट टॉईज घेऊन झोपायला खूप आवडतं, म्हणून त्यांच्यासाठी ही सॉफ्ट टॉईज ठेवलेली आहे. तर ही रेस्ट करण्याची त्यांची प्लेस आहे, म्हणून त्याला कोझी लँड असं नाव दिलेलं आहे. आणि एक सांगते फक्त, लँड डेव्हलप केलेलं आहे. लहान मुलांना जरी वाचता येत नसलं तरी स्टोरी बुक बघताना की हा घोडा आहे किंवा किंवा हा लायन आहे, एवढं जरी त्यांना आयडेंटिफाय करता आलं तरी पण त्यांना पुस्तक हातामध्ये कसं घ्यायचं, पुस्तकाची पानं कशी पलटायची, पुस्तकामध्ये काय चित्र असतात, एवढा कन्सेप्ट त्यांचा क्लिअर होतो. आणि पुस्तकाविषयी गोडी निर्माण करण्यासाठी आपण इथे स्टोरी लँड त्यांच्यासाठी डेव्हलप केलेली आहे. आणि त्याचबरोबर त्यांच्या बोटांमध्ये एनर्जी येण्यासाठी, शक्ती येण्यासाठी हा एक साधा एक्सपेरिमेंट ठेवलाय की मुलांनी चिमटा काढायचा आणि चिमटा लावायचा, याच्यामध्ये त्यांच्या बोटांची स्ट्रेंथ वाढू शकते. तर हे आम्ही फाईन मोटर डेव्हलपमेंट म्हणजे बोटांचे स्नायूंची शक्ती वाढण्यासाठी हा एक आम्ही गेम इथे ठेवलेला आहे. आठवत झालं ना शेवट. त्याचबरोबर आपण अडथळ्यांची शर्यत जसं म्हणतो तसं ग्रॉस मोटर ऑब्स्टॅकल्स, याच्यामध्ये इन आणि आउट, आतमध्ये उडी मारतील आणि बाहेर उडी मारतील, हा त्यांचा ऑब्स्टॅकल आहे. याच्यामध्ये जम्पिंग केल्यामुळे त्यांचे जे मोटर डेव्हलपमेंट आहे त्याच्यामधली ग्रॉस मोटर डेव्हलपमेंट होणार आहे, म्हणजे त्यांचे पायाचे स्नायू इथे बळकट होणार आहे. आणि त्याचबरोबर कलर कन्सेप्ट पण इथे क्लिअर होणार आहे.